मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आपल्या बरोबर आहेत. जरांगे पाटील, कालच्या जे महायुतीला जे यश मिळालं त्याच्याकडे तुम्ही कसं बघता बरं? नाही त्यांचं अभिनंदन, शुभेच्छा पण, कारण आल्यावर लोकशाहीत मान्य केलं पाहिजे. परंतु आम्हाला काय कोणी आलं काय आणि गेलं काय, आम्हाला काय त्याचं सुख दुःख नाही. कारण मैदानात आम्ही नाही, मराठा मैदानात नाही. मराठा मैदानात असतो त्या टायमाला देश हादरितो. लोकसभेला हादरून टाकलाय. उगाच फॅक्टर फेल जरांगे फॅक्टर फेल, मैदानात नाही काय कळत तर तुला? आम्ही मैदानात नाही, तुला काय कळत फॅक्टर फेक्टर? आणि तुला जरांगे फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला तो पुरे हयात जाईल, पुरं आयुष्य जाईल तरी कळणार नाही का रसायन आहे डेंजर. ते असलं असं बुळग्यावाने बोलत जाऊ नको, मर्दासारखं बोलत जायचं. आपण ज्याच्या सभा घेतो ना तो निवडून आला पाहिजे. त्याला म्हणतात मर्दानगी. निवडून आणले तिसऱ्यांनीच, सभा घेतो चौथ्याच्याच, रॅल्या काढतो पाचव्याच्याच, आणि सगळे पडे कुणीच 900च्या पुढे नाही. आणि उगा गप्पा ठोकायचं इकडं. मराठ्यांचे 150 होते का झाले 204. झोपला का बेट्या? म्हणजे हे 204 झाले म्हणजे तुम्हाला आनंद झाला समजा? अरे मग शेवटी मला स्वाभिमान आहे ना. असं कसं? मला माझ्या जातीचा, माझ्या धर्माचा मला गर्व आहे, स्वाभिमान आहे. का नसला पाहिजे? का नसला पाहिजे? गेली 14 महिन्याच्या सत्तेविरोधात ज्या मुख्यमंत्र्यांचं, ज्या उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात तुमची वक्तव्य होती, त्याच मुख्यमंत्र्याला जनतेनं निवडून दिले, आणि तुम्ही एकीकडे म्हणताय की मराठा समाजाने निवडून दिलं त्यांना. म्हणा त्या आमदाराला मराठ्याने मतदान नाही केलं. म्हणा बरं, म्हणा. मराठ्याशिवाय पानं चालू शकत नाही म्हणतोय म्हणजे काय? आणि मी मैदानात नव्हतो, हो, म्हणून असं टळटळा बोलतोय. असं दुसऱ्याच्या गाडी खाली नळा असल्यासारखं वागत नाही मी. आपलं काम कसं आहे, जे बोलतो ते करत असतो आपण. मैदानात नाही असं ह्या बाकीच्यांसारखं हे नाही चॅनलवर इकडं तिकडं जाऊन बसतेत, म्हणजे कुत्र्याचं कातडं पांघरीत येत, त्यांना वाटतं वागत झालो आम्ही. अरे निवडून कोणामुळे आलेत, काय झालेत, कोण लढत, तू कोणासाठी लढला, ते काय? तुम्ही मैदानात नव्हते म्हणून महायुती आली निवडून. मी माझा समाज बंधनमुक्त केला होता. आम्हाला समीकरण पाहिजे होतं, आम्हीच जाणार होतो मैदानात. आम्हीच मैदानात जाणार होतो. आमचं समीकरण हुकलं. आणि मैदानात जाऊन काय करायचं? एका जातीवर जात संकटात आणायची, गोरगरीब सगळे पाडायचे, समाज अडचणीत आणून सोडायचा, आणि परत मी समाजाला मायबाप म्हणतो. कोणचा मुलगा आहे मग मी असा मूर्खासारखा? समाज संकटात सोडून द्यायचं आणि बाजू सरकवतो एका जातीवरती. मराठा बंधनमुक्त केला. तुम्हाला जे चांगलं वाटेल ते करा. तुमच्या अडचणीत येणाराला, तुमच्या मागण्या मान्य करणाराला, मानणाराला द्या, हे शब्द आहेत माझे. मराठा बंधनमुक्त केला. मी मुलगा म्हणून कोणा दावणीला बांधला का समाज? एवढा मोठा नाही बांधला. मुक्त सोडलाय, आजाद करून ठेवला समाज. राजकारण्यांच्या दहशतीपासून मुक्त केलाय. एकजूट होत नव्हता, एकजूट केलाय. कधी आरक्षण मिळणार नव्हतं, ते आरक्षण मिळालं. राहिलेलं मिळून घ्यायचंय. म्हणजे ही मराठ्यांची ताकद, ही मराठ्यांची ताकद आहे. ही मला वायाला नव्हती घालायची. मी काय सांगतोय नीट समजून घ्या. हे माझाला मी प्रामाणिक सांगतो. मला ही संपू द्यायची नव्हती. आणि एका जातीवर उभा करून माझी जात पूर्ण संपली असती. मी ती कशी संपवून दी? म्हणून मी समाज बंधनमुक्त केला. आणि समाजाला जे करायचं ते तुम्ही करा. तुम्हाला ज्याला निवडून आणा त्याला आणा, ज्याला पाडायचं त्याला पाडा. समाज बंधनमुक्त गेला. आणि मग आता काय? आणि आम्हाला काय कोणाचं सरकार आलं तर आम्हाला काय सुर सुतक आहे? आम्हाला काय सुतक पण काय सुख दुःख आहे? आम्हाला काय घेणं? सरकारपेक्षा मराठा मोठा आहे. आता आमच्याशी बेमानी करायची नाही सरकारने अजिबात. आमच्या मागण्या मान्य करायचं. नसता सामूहिक उपोषण होणार. परत मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायच्या भानगडीत पडायचं नाही. परत मराठ्यांना छेडायच्या भानगडीत पडायचं नाही. मराठ्यांवर दहशत निर्माण करून गुंडगिरी फंडगिरी दहशत आणि फेशत इथं मराठ्या पुढं टिकत नसती. कारण अर्धे गाव आमचे आहेत राज्यात. ते सगळ्या पक्षात समाज मोठा असल्यामुळे सगळ्या पक्षात समाज जातीच्या अस्मितेसाठी, लेकराच्या अस्मितेसाठी पुन्हा मराठा एक येणार, एका जागेवर उभारणार, पुन्हा सामूहिक आमरण उपोषण होणार. पाटील, हा बंधनमुक्त केलेला समाज भाजपकडे वळलाय असं नाही वाटत तुम्हाला? आता आम्हीच सांगितलं ना, काय तुम्हाला जे करायचं ते करा. ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा. मग आता मी सत्तेच्या विरोधात होतं. हे बघा, समाजाला काय सांगितलं मी, की तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा. तुमच्या अडीअडचणीत सहकार्य करणारा त्याला करा. तुमच्या मागण्याबाबत मानणारा असणारा त्याला करा. समाजाने केलं. समाजात दारात जायचं नव्हतं. तुम्हाला वाटतं काय एका देवदर्शन काय म्हणतात ना त्याला,
हा म्हातारा होत असतो का? हा तुम्हाला आता गप बसले मराठ्यांचं मतदान घेऊस तर गप बसले, तुम्हाला वाटतं का मराठ्यांचं मतदान घेऊस तरच गप बसा, गोड गोड बोला? ते मराठे ना खाऊन दुळून काढते तुम्हाला. हो, तुम्ही जर तसा डाव करताल की काहीच बोलायचं निवडणुकीच्या काळात, गप राहायचं, मराठ्यांचं मतदान एकदा घ्यायचं, सत्तेवर बसायचं, हे जर काही डाव असेल ना खुरदुळून घेते ना मराठी तुम्हाला. हो, तसंच केलं का सत्तेत येण्यासाठी? मराठे म्हणायला दिल्ली पाशी सुद्धा टेन्शन येतं. हे कोणी दिले भांडुळ बाकीचे टेन्शन येतं टेन्शन. मराठे नीट रस्त्यावर आणणार पुन्हा. माज मस्ती जर आली ना, गोड बोलून मराठ्यांचं मतदान घेतलं असेल, माज मस्ती जर आली ना, मराठ्यांची बेमानी केली ना, गुडघ्यावर टेकीते नाही मराठी, पुन्हा मरण उपोषण सुरू होणार. बेमानी जर केली तर सामूहिक होणार ते बी. सरकार फरकार काही नाही मराठ्या पुढं. आणि तसले कोणी भानगडीत पडायचं नाही. निवडून आले का सत्तेत आले काय मराठ्याला त्रास द्यायचा कोणी काम करायचं नाही. मराठ्यांनाही सांगतो, अजिबात कोणाला दबायचं काय कारण नाही, कोणाच्या वाटा जायचं नाही, कोणाला पाया लावायचा नाही. मी तुमच्यासाठी तुम्ही माझ्यासाठी, बघू कोण काय करताय ते. गोड बोलून समाजाचं मतदान घेतलं का असं तुम्हाला वाटतंय का माहितीने? मराठीने बी बोलून केलं असं, मराठी काय स्विच आहे काय? मग त्यांचं गोड बोलणं कामच असतं. मग मराठी काही स्विच नाही तेवढे. त्यांना अडी अडचणीत सहकार्य करणारा, त्यांच्या मागण्याबाबत मान्य करणारा, हे समाजाला सांगितलं होतं. पण मी समाज बंधनमुक्त केला होता. कुंकड करा याचा अर्थ असा नाही की मग इकडंच का केलं तिकडंच का केलं असं नाही म्हणू शकत. म्हणजे समाज बंधनमुक्त करायचा, एकूण समाजाला मायबाप मानायचं, एकूण पोराची भूमिका निभवायची, आणि मूर्खासारखं त्यांना कोणाच्या दावणीला बांधायचं. मी हे कोणची पद्धत आहे? मग मग मोकळा सोडला, समाज सोडला, आंदोलनाला पुन्हा एकत्र येणार राज्यातलं, पुन्हा तुमच्या पाठीशी उभे राहतील तेवढ्याच प्रमाणात आंदोलन. आणि तुम्हाला कवा दिसली पाठीमागं नसलेली? कवा दिसली? उद्या हाक मारली की मराठी लगेच. नाद नाही करायचा. ती काय ती मोगम आहे काय सोशल मीडियावर लिहा पुरता फॅक्टर, आमचा फॅक्टर तर फॅक्टरला 3 नाही आले, सगळे एक नाही आलं. प्रचार करतो एकाचा निवडून आले, एक गप्पा ठोकेत उगच. सोशल मीडियावरचं काम नाही इथं मराठीचं, ग्राउंड लेवलवर आहे. उगा बसते विश्लेषक तिथं. हाके म्हणतात की ओबीसीचा अंडर करंट होतं म्हणून. त्याला नाही बोलत आम्ही, चरित नाही तर गिनीत नाही ते. आम्ही त्यांना विरोधक मानलेला नाही. मी पहिल्यापासून काय सांगितलं, आपण यांना विरोधक मानलेला नाही. मानलेलं नाही, कारण आम्ही कोणाचं नाव थुकत नाही. आता काय थुकेचा आठ सवय, त्याला काय करू आम्ही. पण आपण कधीही धनगर समाजाच्या एकाही नेत्याला विरोधक मानलेलं नाही. हे मी 15 महिन्यापासून म्हणतो, आज नाही 15 महिन्यापासून म्हणतो. गोरगरिबांना तर ओबीसींना तर नाहीच. त्यांना तर काय एकही शब्दाने दुखवलं नाही. त्यामुळं कोणी काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं ज्याने त्याने ठरवायचं. पण आम्ही आणखीन त्यांना विरोधक मानलेलं नाही. मानल्यावर बघू. भुजबळांच्या विरोधात तो एकदा बैठक घेतली तुम्ही, प्रचार काय केला. बैठक घेतली त्याला कळा निवडून याला आले. काही. मी 2 सभा घेतल्या असतं उताना पाताना झालं असतं. मग अच्छा. मी सांगितलं, मला महाराष्ट्रात मी 3 तारखेला सांगितलं म्हणजे 4 तारखेला सकाळी पण सांगितलं मी की मी राज्यात कुठं जाणार. समाला जे करा ते करा. गेलो का राज्यात कुठं? अहो तिथं ते पोरगा आंदोलनातलं आहे ते सचिन भाई, त्यांच्या आधी एक्सपायर झाल्या होत्या. मी त्यांच्या सांत्वन भेटीला गेलो. मग आता जाता येताना गाव आहेत ना का, गाव उठलून तिकडे समुद्रात ठेवायचे होते की नेऊन. गाव थांबणारच ना, प्रेम करतात आमच्यावरती लोक तेवढे. मग तिकडून गेलो, ते म्हणले तिकडून दर्शन घेऊन आपण इकडून बाहेर निघू, हवे इकडून जवळ आहे, म्हणजे समृद्धी महामार्ग जवळ आहे. ठीक आहे, आता म्हणलं मला माहित नाही, चला तिकडून. मग गावातले लोक भेटणारच ना. आता ती गर्दी इतकी व्हायला लागली की 2-2 घंटे माझी गाडी निघत नाही. आता तुमचे 12 घंटे झाले तरी गर्दी होत नाही. त्याला मी काय करू? मी त्याला काय करू शकत नाही. मी माझ्या लोकांना भेटणारच ना. माझे लोक माया करतात, कारण त्यांच्या लेकरांसाठी मी लढतोय. मी त्याच्यासाठी लढतोय. मी कुठं सभा घेतल्या का राज्यात? नाही. ठीक आहे, तुम्हाला आज माझं मस्ती आली असली, उद्या आणखीन दिवस उगणारच. बघू मग मराठी काय असतात पुन्हा दाखवू काय त्याला. ज्या सरकार विरोधात 14 महिने आंदोलन केलं, त्या सरकार पुन्हा स्थापन होते, पुन्हा हेच आंदोलन सुरू होणार. आंदोलन मी तर मागच सांगितलं होतं तुम्हाला. तेव्हा आता काय हे मशीन बी आलं नसन मतदानाचं. त्याच्या आधीच सांगितलं होतं मी, सरकार कोणाचं आलं तरी चॅलेंज म्हणून आम्ही त्याच्या पुढे बसणार आहे. कारण आम्ही सामूहिक आमरण उपोषण करणार. आम्ही तयार आहेत. आता काय जे आले त्याचं अभिनंदन करणं एक संस्कार आहेत मराठ्यांवरती. त्यांचं अभिनंदन केलं, पाडणाराचं बी केलं. पाडणाऱ्यांचं बी, तुमचं बी अभिनंदन बा पाडणाराचं बी. कारण तुम्ही लढात, पण पाडणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा आणि निवडून येणाऱ्यांनी पण एक गोष्ट लक्षात ठेवा. माझ्या मराठ्यांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे. अडी अडचणीच्या काळात त्याच्या मदतीला जा, बेमान होऊ नका.
हा तुम्ही म्हणता मी पडू, आता मला काय करायचं, म्हणजे त्या राजकारण्यासारखं अं, अं, ते निर्बुद्धीसारखं वागू नका. त्यांनी विश्वास ठेवून काम केलेलं असतं. तुम्ही पडलेला असलात तरी मदतीला जा, निवडून आलेले असले तरी मदतीला जात जा. नाही तर निवडून येणार म्हणून मग काय आता 5 वर्ष टेन्शन नाही, आणि पडणार आहे म्हणून आता मला 5 वर्षांनीच निवडून यायचं, पुन्हा काय दारात जाऊ असल्याने तुम्हाला मग पुढच्या वेळेस मराठी जवळ सुद्धा करणार नाही. हा तुम्ही आता ते 5वा पडणाराने बी आणि निवडून येणाराने बी 5वा. हा माझ्या मराठ्यांच्या मदतीला जा, बेमान होऊ नका. कारण मराठ्यात ताकद आहे स्वतःच संरक्षण करण्याचं आणि जातीचं पण संरक्षण करण्याची. कारण पुढच्या वेळेस बेकार होऊन, कारण आज जर तुम्ही काही गप्पा ठोकीत असला सोशल मीडियावरती, उद्याचा दिवस पुन्हा उगणार आहे. त्यासाठी माझाच मस्तीत यायचा नाही. पाटील, सरकार बदललं असतं तर काही आरक्षणाच्या बाबतीत विचार झाला असता असं अरे वाटतं तुम्हाला? बदललं काय नाही बदललं काय, मराठ्याला लढावंच लागत आहे, संघर्ष करावंच लागतात. आम्हाला आमचं जाणंच होतं मग त्यासाठी ताणत नको कोणाचा. आणि आमचं हुकलं नव समीकरण मिळत पांगला आमचा, नाही तर मग काय गरज होती आम्हाला काय हे गोष्टी करायच्या. पण ते आता एका जातीवरती नव्हतं मी जात संकटात आणू शकत. मायबाप म्हणायचं एवढ्या मोठ्या समाजाला मूर्खासारखं वागायचं मी पोरग म्हणून, उमेदवार उभा करायचे सगळे पडले असते, त्रास झाला असता. एका जातीवरती शक्य नाही राज्यात, हे शक्य गोष्टी नाही आहेत. तेवढं अकल तेवढं ज्ञान मला आहे. हा मी माझ्या ज्ञानाप्रमाणे माझ्या समाजाबरोबर काम करतोय, त्याच्यामुळे माझ्या समाजाला पटतंय आपलं पोरग. आता समाजाला खूप पटलं असणार आहे, आपलंच पोरग योग्य निर्णय घेत आहे, समाज संकटात येऊ देत नाही. आणि मी समाजाला संकटात सोडून कसं काय जायचं कुठं. त्यामुळे एका जातीवरती शक्य नव्हतं, आम्ही उभा नाही राहिलो, मराठा बंधनमुक्त केला. पाटील, आपल्या मतदारसंघामध्ये राजेश टोपे पडले. प्रत्यक्षपणे काही चर्चा असते की तुमच्या आंदोलनाचा प्रभाव कुठंतरी विरोधकांच्या पत्त्यावर पडला आहे ना, विरोधकाचं पत्थर पडलं, विरोधकाचंच मतदान मोजिलं नाही. ज्याला व्हायला पाहिजे होतं खरं त्याच मोजिलच नसन. काय पत्त्यावर ते हारजीत असते हो, सगळ्या दुनियात असता येते, त्याचं काय एवढं. सगळं राज्यात झालंय, किती जण पडलेत, मागही पडली, असं काय असतंय त्याला काय पडापडी चालू असते. शेवटी मराठ्यांनी जनतेने ठरवलं, त्यात कोणाला काही करता येत नाही. हा लाटपाट म्हणायचं असेल तुम्हाला, काही लाटपाट मग ते त्यांच्या पथ्यावर पडायला पाहिजे होते ना. त्यांचा तर पत्ताच दिसला नाही. काही कायचं तर काय 134 का काय पडली जणू. असे काय काय साध आहे का कायच काय. मराठ्याला चॅलेंज करू नये बा, या राज्यात मराठ्याचा नाच करू नये. या मराठ्याने शेवटी 204 आणले, मग कोणाचे येऊ. हा शेवटी नाद नाही करायचा भाऊ. मराठा समाजानंच फडणवीसांची सत्ता आणली, तेच म्हणले, मी थोडंच म्हणलो. पण तुमचं मत नाही का तसं? तेच म्हणले, मी आता मराठा मतदान मुक्त केलं, त्यामुळे मी काय सांगू शकतो मराठीने कोणाला मतदान केलंय. मी काय सांगणार कोणाला केलंय काय केलं. आपण नाही सांगितलं तेव्हा लोकसभेला नव्हतं सांगितलं आपण बाबा कोणाला पाडा म्हणून. आपण आता नाही सांगितलं होय पाडा म्हणून सांगितलं बाबा कोणाला. आपण कोणाला निवडून आणा म्हणलं नाही, पाडा म्हणलं. गरीब माणूस आहे बाबा मी. आम्हा गरीब फॅक्टर आहे, ते दुसरा फॅक्टर लय मोठा आहे, नुसतं लिथू आमचा फॅक्टर आहे. तो प्रचार केला ते बघ ना, आलं की एखादं तुमकडे उगाच कोणाच्या चाड्या पिळून घालतंय. पुढचं आंदोलन पुन्हा फडणवीसांसमोरच आहे. केव्हा सुरू होणार आहे, कशा स्वरूपाचं असणार आहे, कधी तुम्ही ते जाहीर करणार आहेत, कसं? सरकार स्थापन झालं की आम्ही आमच्या तारखेची घोषणा करणार आहे, सामूहिक उपोषण. मराठा पुन्हा सरकारला कोणचंही असू द्या म्हणलो तुम्ही त्यावेळेस, चॅलेंज आहे. हा आरक्षण घेणार सोडणार नाही, बेमानी मराठ्यांशी करायच्या. हा मराठ्यांनी ज्या आमदाराला पारडेला बी निवडून आलेला मतदान केलंय, त्याला जॉब विचारणार आहे पुन्हा. चाल बोल, आरक्षणाच्या बाबत बोल, माझ्या लेकराचा प्रश्न आहे, हर घरातला मराठा विचारणार आहे. हो आलेल्याला पण आणि पडणाऱ्याला सुद्धा. मतदान केलंय, तू पड किंवा निवडून आम्हाला नाही देणं घेणं, बोल आरक्षणावर. हा माझ्या लेकराचा प्रश्न आहे, सगळ्या पक्षातला मराठा बोलणार आहे. तुमच्या 5 वर्षाचं आयुष्याचं कल्याण झालं, आता माझ्या लेकराचं आयुष्याचं कल्याण करायचं. मराठा प्रत्येकाला बोलायला लावणार आहे आणि आंदोलनात बी उभा राहणार आहे. पठ्ठ्या आहे ना, कसं काय आरक्षण देत नाहीत बघतो ना मी. या 14 महिन्यात मागच्या हेच सरकार होतं. मग आता कवर आहे ना, मला काय घर, मी जवळ जिवंत आहे तोवर मी यांच्या पाठीमागच आहे. हा आपण पक्का आहे, टेन्शनच घेऊ नको म्हणा. तू आणखीन तू पुन्हा आला की मी पुन्हा बसणार, हो दी. हा तू पुन्हा आला की मी पुन्हा बसणार, हो दी. चालून दे कवर आहे, मी सोडित नसतो. एकूणच मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय की सत्ता कोणतीही हो, मी माझ्या आंदोलनावरती ठाम आहे ना. येणाऱ्या काही दिवसात म्हणजे सरकार स्थापन झाल्यानंतर आंदोलनाची तारीख ठरली जाईल आणि तेव्हापासून मराठा समाज पुन्हा आंतरवली सराटीमध्ये एकत्रित आलेला पाहायला मिळेल. रवी मुंडे, एबीपी माझा,
अंतरवली सराटी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.